नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल वतीने इचलकरंजीत 250 गरीब गरजू मुलांना वही वाटप उपक्रम संपन्न. इचलकरंजी येथील आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीने 250 पेक्षा अधिक गरीब व गरजू शाळकरी मुलांना वही वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर वृक्षारोपणाचाही कार्यक्रम संपन्न झाला. इचलकरंजी येथील पंचवटी चित्रमंदिर नजीकच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वही वाटप कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी प्रार्थना व नामस्मरण झाले. यावेळी बोलताना सोलापुरे सर यांनी शालेय जीवनात शिक्षण घेताना समाजातील लोकांचे सहकार्य लाभते, त्याचा उपयोग करून उच्च दर्जाचे ज्ञान संपादन करून ज्ञानी व गुणी बना असा संदेश दिला. तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती विद्या मनोज साळुंखे यांनी या उपक्रमाबद्दल धन्यवाद देताना महापालिका शाळासुद्धा सर्व सुविधा व शिक्षण मोफत देणार असून शाळा डिजिटल करणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली. संघटनेचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी उपक्रमाची आणि संघटनेची माहिती देत व्यसनापासून दूर राहा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वही वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्हा संपर्क प्रमुख संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील, शहर मंत्री मुकुंद तारळेकर, जिल्हा संघटक नेताजी बिरंजे, जिल्हा सेवा विभाग प्रमुख सुनील कांदेकर, शहर अध्यक्ष सचिन कुरुंदवाडे, किशोर मेटे, तेजस राणे, गणेश नाकील, राष्ट्रीय बजरंग दलाचे कबनूर अध्यक्ष कपिल सुतार, महिला कक्ष जिल्हा अध्यक्षा सौ ललिता ठाणेकर, ओजस्विनी महिला जिल्हा अध्यक्षा सौ अंजली पोळ, सौ राखी कुरुंदवाडे यांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी आभार मंगल सुर्वे यांनी मानले. तर या कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सौ रेखा राजू गुंडक यांनी तारजाळ राष्ट्रीय महिला कक्ष अध्यक्षा म्हणून जिल्हा मंत्री यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.